अन्नपूर्णा अन्न हे पूर्ण ब्रह्म या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत. नमस्कार. आज बनवूया मटर कचोरी. मटर कचोरी. मटर कचोरी बनवण्यासाठी लागणारे साहित्य हे फ्रेश मटर घेतलेले, गव्हाचं पीठ घेतले 1 वाटी, मैदा घेतला 1 वाटी, ओवा पाहिजे, काळी मिरी, आले घेतलेत, लसूण घेतलाय, गरम मसाला, हिरवी मिरची, अख्खे धने घेतलेत, बडीशोप घेतली, जिरी घेतली, मीठ घेतले. 1 वाटी ना गव्हाचं पीठ घेतले आणि 1 वाटी मैदा घेतलाय. याच्यातच ओवा टाकून घ्यायचा आणि थोडेसे मीठ टाकायचे. हे मिक्स करून घ्यायचं. हे गरम करून घेतलेलं तेल टाकले. हे चांगलं पिठाला चोळून घ्यायचं. अशी मूठ बंद केली का असा गोळा झाला पाहिजे आणि पाणी टाकून मळून घ्यायचं. आता पाणी टाकून मळून घ्यायचं. घट्ट असा गोळा बनवून घ्यायचा. पीठ मळून झाले. थोडस ना तेल टाकून मळून घ्यायचं. 20-25 मिनिटासाठी ना भिजायला ठेवून द्यायचं. आता ना कचोरीचा मसाला भाजून घेऊ. हे अख्खे धने घ्यायचे, जिरी घ्यायची, काळी मिरी घ्यायची, बडीशोप. हे सगळे मसाले स्लो गॅसवर भाजून घ्यायचे. मसाले भाजून झालेत. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ. हे मसाले ना मोठे वाटून घ्यायचे बारीकने. हिरवे मटार भाजून घेऊ. हे मटार ना भाजून घेऊ. त्याच्यात लसूण टाकून घ्यायचं, आले पण टाकून घ्यायचे, हिरवी मिरची पण टाकून घ्यायची आणि हे सगळं ना स्लो गॅसवर भाजून घ्यायचं. स्लो गॅसवर भाजून घ्यायचे. हे भाजून झालेत. आता याला ना वाटून घेऊ. हे हिरवे मटार वाटताना कोथिंबीर टाकायची. याच्यातच मीठ टाकून घ्यायचं आणि वाटून घ्यायचं. हे थोडे ना मोठे वाटून घेतलेत. हे वाटून घेतलेलं मिश्रण ना कढईत टाकले. थोडस पुन्हा गरम करून घ्यायचे. थोडस तेल टाकायचं. हा वाटून घेतलेला मसाला टाकायचा, गरम मसाला टाकायचा. हे मिक्स करून घ्यायचं. मसाला चांगला मिक्स झाला पाहिजे, म्हणजे हिरवे मटार कच्चे नाही राहिले पाहिजे. मिश्रण तयार झाले. आता थंड करून घेऊ आणि कचोरी बनवून घेऊ. छोटे छोटे असे उंडे करून घ्यायचे कचोरीमध्ये भरायला. तेल तापाय ठेवले. आता कचोरी बनवून घेऊ. हे पीठ ना थोडे मळून घ्यायचे. पुरीपेक्षा ना मोठा उंडा घ्यायचा, लाटून घ्यायचा आणि हा एक गोळा घेऊन याच्यात ठेवायचा. आता हे बंद करून घेऊ. थोडं हातानेच असं प्रेस करून घ्यायचं आणि थोडं लाटून घ्यायचं. जास्त पातळ नाही करायचं. एवढी लाटून घेतली आणि एवढी जाड ठेवली. हा एक उंडा घ्यायचा, असं बंद करून घ्यायचं. मिश्रण बाहेर नाही आलं पाहिजे ना असं. हाताने थोडस असं दाबून घ्यायचं आणि थोडस लाटून घ्यायचं आणि सगळ्या कचोऱ्या बनवून घेऊ आणि मग तळून घेऊ. ही कचोरी बनवून झाली आणि एवढी जाड ठेवली मी. कचोरी ना बनवून झाली. आता तळून घेऊ. तेल तापले. कचोऱ्या ना तेलामध्ये सोडून घेऊ. मीडियम गॅसवर तळून घ्यायची. कचोरीनं मस्त फुगली आणि दोन्ही बाजून चांगली भाजून घ्यायची. कलर पण किती छान आलाय.
आणि कचोरी एकदम मस्त फुगली. जास्त काही कलर चेंज होऊन नाही द्यायचा. कचोरी तयार झाली. सगळ्या कचोऱ्या बनवून घेऊ. कचोरी ना अशी टम्म फुगली मस्त. कचोरी ना तळून झाल्या. आता प्लेटिंग करून घेऊ. Like, comment, and subscribe.